मी राजरतन कांबळे, भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस. नागठाणे येथील गट नंबर 702 हा सरकारी जागा आहे 702मध्ये. या लोकांना, त्या जागेवर राहत असणाऱ्या लोकांना 14 भूखंड ऑलरेडी 2006 साली मंजूर झाल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांना सूचना दिल्यात 1-1 गुंठा देण्यात यावी. आज तागायत सर्व काय पुरावे घेऊन देखील प्रशासनाने किंवा प्रांत अधिकारी, तहसीलदार, भूमी अभिलेख यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यासाठी आम्ही याचं भीमशक्तीचं आंदोलन या ठिकाणी केलं आहे. हे आमरण उपोषण यासाठी आहे की जोपर्यंत ही पंच कमिटी जी नेमली प्रशासनानं, ही कमिटी तहसीलदार, भूमी अभिलेख, नगर रचनाकार, नागठाणे गावचे सरपंच हे कलेक्टरसमोर बोलावून यांना घेतलं पाहिजे आणि त्यांच्यामार्फत त्यांना जे काय आत्तापर्यंत जे शासनाचे आदेश झाले ते का डावलले जातात हे त्यांना विचारणा करण्यात यावी. हे आमच्यासमोर झालं पाहिजे. अशी मागणी आमची की ही पंच कमिटी ज्या लेआउटला ह्या पंच कमिटीनं मान्यता दिली, लेआउट खरोखर लेआउट जो काढला आहे 14 भूखंडाचा, याला मान्यता शासकीय पंच कमिटी नेमून दिलेल्या मान्यता, आणि ही मान्यता देऊन देखील लेआउटप्रमाणे मोजणी आम्ही केली असताना या लेआउटप्रमाणे मोजणी अधिकारी मोजणी करत नाहीत. चुकीचा लेआउट आहे तर सांगतो, मोजणी भूमी अभिलेखला दाखवतो की लेआउट चुकीचं आहे. आम्हाला त्याची माहिती पाहिजे की प्रशासनानं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्याप्रमाणे जो नगर रचनाकाराने केलेला लेआउट आहे हा खोटा असाल तर त्याला पंच कमिटी नेमून मान्यता का दिली, म्हणून ही पंच कमिटी जिल्हाधिकाऱ्यांनी समोर बोलवावी आणि आम्हाला त्या पद्धतीनं न्याय द्यावा ही विनंती आम्ही करतो. नमस्कार, मी सुनीता नारायण टेकळे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष महिला आघाडी. आज आम्ही जे आंदोलन लावलेलं आहे 14 भूखंडासाठी लावलेलं आहे. नागठाणे येथील 14 भूखंडाचे काही महिला आहेत, काही पुरुष आहेत. त्यांना अजून 14 भूखंडामध्ये 7/12 मिळालेत, पण त्यांना 7/12 मिळाले नाहीत. त्यांना 8चे उतारे ग्रामपंचायत दिले, पण घरकुलसाठी ज्यांना ते 7/12 पाहिजेत ते अजून मिळालेले नाही आहेत. आता पावसाचे दिवस आहेत, काही लोकांना एवढ्या अडचणी येतात, प्रत्येकाची घरं गळत आहेत, त्यांना राहण्याची सोय नाही आहे. शासनाने जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटी इथे समोर बोलवावी आणि त्या कमिटीच्या समोरच आमची चर्चा व्हावी. त्या कमिटीच्या माध्यमातून जी काही लेआउट दिला आहे त्या लेआउटला मान्यता दिलेली आहे, त्या लेआउटप्रमाणे सगळ्यांना 1-1 गुंठा जागेप्रमाणे 7/12 मिळावे ही आमची विनंती आहे.